हाय फ्रेंड्स, चला बनवूया पिंपळाच्या बाराची भाजी। हा पिंपळाचा बार आहे, मार्केटमध्ये आला होता, माझ्या मैत्रिणींनी आणला आणि तो मला पण दिलेला आहे। तर चला भाजी बनवूया आपण याची। ही रानभाजी आहे, तर रानभाज्या कोणत्याही थोडंसं उकळून घ्यायचं आणि नंतरच भाजी बनवायची। तर आपण उकळून घेऊया याला। माझी मैत्रीण आहे रोशनी, तिने मला हे आणून दिलेलं आहे आणि तिनेच ही रेसिपी सांगितलेली आहे आणि मी भाजी बनवून बघितली, खूपच टेस्टी झालेली आहे। तर 5 मिनिटं उकळून घेतलेलं आहे। आता चाळणीमध्ये आपण काढून घेऊया आणि आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर याला थोडंसं तेल जास्त लागतंय, तर 2 चमचे मी तेल टाकून राहिलेली आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेलं लसण टाकलेलं आहे आणि लसण छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आता भरपूर असा कांदा, म्हणजे मी तेवढ्या भाजीसाठी 2 मोठे कांदे छान चिरून घेतलेले आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे, त्या टाकलेल्या आहे। तर कांदा छान गुलाबी होऊ द्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकत आहे। तर मी अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे, भाजी थोडीशीच आहे, त्या हिशोबाने आपण तिखट मीठ ॲडजस्ट करायचं आहे। थोडं जिरा पावडर आणि थोडं धनिया पावडर टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 बारीक चिरलेले टमाटर टाकायचे आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे। मिक्स करून छान शिजवून घ्यायचं आहे। तर हा टमाटर छान शिजला गेलेला आहे। या पद्धतीने टमाटर छान शिजून गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता जो उकळून आपण गाळून ठेवला होता तो पिंपळाचा बार टाकलेला आहे। हा पिंपळाचा बार एकदा उकळून घेतलेला होता आणि त्याला आपण गाळून घेतलेला होता, तो टाकलेला आहे। तर छान मिक्स करायचं आहे। झाकण न लावता ही भाजी छान सुकवून घ्यायची आहे। बार आपला शिजलेलाच आहे, टमाटर वगैरे सगळं छान शिजलेलं आहे। आता आपल्याला याचं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि छान शिजलेला आहे। त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर लावलेली आहे। तर तयार आहे हा पिंपळाचा बार। भाकरीसोबत, पोळ्यासोबत खूप छान लागतो। आणि जर तुम्हाला कुठे मार्केटमध्ये आता ही पावसाळी भाजी मिळत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। खूप मस्त अशी ही रेसिपी आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।